लष्कर ए तैयबाच्या हेडक्वार्टरमध्ये ज्योती मल्होत्राचं प्रशिक्षण। ज्योती मल्होत्रा हाफिजच्या मुरिदकेमध्ये 14 दिवस होती। हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये ज्योती मल्होत्राची कबुली। 11 दिवसात हरियाणा पंजाबमधून 5 ते 12 गुप्तहेर पकडली। अनेकांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क। अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातील। यूपीच्या रामपूरमधील शहजाद नावाच्या गुप्तहेराला अटक। एटीएसची मोठी कारवाई। शहजाद आयएसआयचा एजंट असल्याचा आरोप। दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचाही संशय। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याची हेर तारीफ यांची कबुली। हरियाणाच्या नुहामधून हेर तारीफला अटक। सिरसा एअरबेस फोटो आणि व्हिडिओ देण्यास सांगितलं होतं। तारीफची कबुली। आयएसआय हँडलर इक्बाल खान आणि हेर नोमान यांच्यामधील चॅट समोर। ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान नोमान सतत कानाच्या संपर्कात होता। नोमानकडून एकूण 6 भारतीय पासपोर्ट जप्त। सर्व पासपोर्टवर पाकिस्तानची। मध्य प्रदेशातील भाजपा मंत्री विजय शहाला सुप्रीम कोर्टानं फटकारलं। कर्नल सोफिया कुरेशींवरील आक्षेपार्ह वक्तव्याची कोर्टाकडून गंभीर दखल। एफआयआरच्या चौकशीसाठी 3 आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्याचे आदेश। 8 आणि 9 मे रोजी सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा पाकिस्तानचा डाव उधळला। भारतीय लष्कराने पाकिस्तानचा हल्ल्याचा डाव हाणून पाडला। पाकने वापरलेल्या चीनी मिसाईल्स, तुर्की ड्रोनचे भारतीय लष्कराकडून तुकडे। ऑपरेशन सिंदूरमध्ये तुकडे पडलेल्या मिसाईल्स आणि ड्रोनचं लष्कराकडून प्रदर्शन। पाकिस्तानच्या ड्रोनचा भारताकडून हवेतच धूर। शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही, लष्कराची घोषणा। पाकसोबत आता चर्चा होणार नाही। डीजीएमओची ही बैठक होणार नव्हती, भारतीय लष्कराकडून स्पष्ट। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकने भारतावर 4 दिवस ड्रोनने हल्ले केले। प्रत्येक लाटेमध्ये 300 ते 400 ड्रोन थव्यानं पाठवले जायचे। भारताचा दारुगोळा, क्षेपणास्त्र संपवणं हाच उद्देश होता, सूत्रांची माहिती। ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानला आधीच माहिती दिल्यामुळे किती भारतीय विमानं गमावली? परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं मौन निंदनीय। सत्य देशाला कळायला हवं। राहुल गांधींचा ट्विट करत पुन्हा एकदा निशाणा। मुंबईमध्ये 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर। अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला देखील कोरोना, तसंच एसआरएचचा खेळाडू ट्रॅव्हिस हेडली याला देखील कोरोनाची लागण। सिंगापूर, थायलंडमध्ये कोरोनाच्या संख्येमध्ये वाढ। हाँगकाँगमध्ये 10 आठवड्यात 30 पट कोरोना रुग्णांची संख्या वाढली। शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना फटकारलं। इथून पुढे जर बँकांनी सिबिल स्कोअर मागितला तर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा बँकांना इशारा। मुंबईमधील विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशीनला आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। राज्यामध्ये 31 मे पर्यंत मुसळधार पावसाचा अलर्ट। अमरावती, रत्नागिरी, बुलढाणा, गोंदिया, रत्नागिरीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान, तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली।